So welcome back all for the series of the lectures on the engineering mechanics, that is for the unit number 1. Okay, that is a resultant of coplanar forces. We have started the discussion for the unit number 1, and in that we have discussed about the what does it mean about the mechanics, then what is the definition of the engineering mechanics. Then after that we have discussed the branches of engineering mechanics, that is statics, dynamics, kinetics and kinematics along with the examples. After that, we have discussed the things related to the further definition part, that is about the unit, then fundamental units, derived units, etc., etc. Okay, up to fundamental units we have explained last time. So we'll go for the quick review of the part which we have discussed last time, and then we'll start for the further discussions. Okay, so what does it mean about the engineering mechanics? What is the definition of engineering mechanics? One by one, fastly. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय आहे, तुमच्या भाषेमध्ये सांगा, काय हरकत नाहीये. एनीवन? रोल नंबर 4. ओके, हा, गो अहेड. हा, 33. Study of force and their effect acting on a body at rest. ग्रेट. ओके, आणखी कोणी ऍड करणार आहे? हा, 41. फोर्सेसची स्टडी आणि त्याच्या इफेक्टची स्टडी ऑफ फोर्सेस आणि त्याचे इफेक्ट बॉडीवर होणारे रेस्ट, बॉडी रेस्ट रेस्ट मध्ये असताना किंवा मोशन मध्ये असताना. ओके, ग्रेट. हा, नेक्स्ट. आणखी आणखी कोणीतरी हँड रेज केला होता, कोण होतं बरं, विसरलो. हा, बरोबर आहे. आणखी कोणाला सांगायचे डेफिनेशन इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं? Sir, हा, यस. हा, branch of physical science which deals with the state of rest or state of motion of bodies subjected to the action of forces. एक्झॅक्टली, ग्रेट. ओके, सो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय थोडक्यात, तर स्टडी आहे. कशाचं आहे, तर एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्सेस होत असताना त्यांचा स्टडी आहे. मग तो ऑब्जेक्ट हा रेस्टला असेल म्हणजे स्टॅटिक कंडिशन मध्ये असेल, किंवा तो ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असेल म्हणजे डायनॅमिक्स कंडिशन मध्ये असेल, त्याला आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असं म्हणतो. इट मीन्स द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऍक्टिंग ऑन द बॉडी when the body is in motion or the body is at rest. That is nothing but the engineering mechanics. So what is meant by a statics? Fastly we will go for statics. Means what? The branch of engineering mechanics which deals with the with force and their effect acting on body when body is at rest is nothing but a static. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. ओके, म्हणजे काय, स्टॅटिक्स मध्ये आपण काय करतोय, तर स्टॅटिक्स मध्ये आपण बॉडीवरती फोर्सेस ऍक्ट होत असतात त्यांचा अभ्यास करतोय, त्याचा होणारा इफेक्ट त्याचा आपण अभ्यास करतोय. पण कधी ज्या वेळेस तो ऑब्जेक्ट किंवा ती बॉडी ही रेस्टला असेल त्यावेळेस. सो दॅट स्टडी रिलेटेड टू द फोर्सेस अँड देअर इफेक्ट acting on the body when the body is at rest, then that is called as a statics. Yesterday we have taken the example forces acting on a building. म्हणजे आपलं घर आहे आणि खूप मोठा वारा व्हायला लागलेला आहे. जर का खूप मोठा वारा वाहत असेल तर त्यावेळेस काय होतं, विंड फोर्स ऍक्ट होतो, परंतु त्यावेळेस आपली बिल्डिंग हालत नाहीये तर बिल्डिंग पडत नाहीये, ती कंडिशन. मग त्याच्यामुळे काय होतं, इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप होतात बिल्डिंग मध्ये, बरोबर. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की अर्थक्वेकच्या वेळेस भूकंप होत असताना बिल्डिंगला क्रॅक जातात. मग हा जो इफेक्ट आहे कधी बॉडी रेस्टला असताना तो म्हणजे आपला स्टॅटिक मधला झाला. देन डायनॅमिक्स. The branch of engineering mechanics which deals with the force and their effect acting on body when body is at motion. When the body is in An a example, motion. Example, forces acting on a bus or car. बस और कार. ओके, ग्रेट. हा, आणखीन कुणीतरी सांगत होतं. हा, प्लीज गो अहेड. बॉडी मोशन मध्ये असताना त्याच्यावर ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसचा अभ्यास करणारी ब्रँच. एक्झॅक्टली, म्हणजे
ज्या वेळेस बॉडी ही मोशन मध्ये असेल, मग तो कोणतेही असेल, बॉडी म्हणजे इन द सेन्स काही असेल, तर स्टोन असेल, व्हेकल असेल, कार असेल, काही असेल, मोशन मध्ये असताना त्याच्यावरती वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होत असतील आणि त्याचा जर का आपण अभ्यास करत असेल तर ते म्हणजे काय झालं, आपलं डायनामिक्स झालं. ओके, सो इन जनरल ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स विच डील्स विथ द फोर्सेस अँड देअर इफेक्ट्स ऍक्टिंग ऑन द बॉडी व्हेन द बॉडी इज इन अ मोशन. An example we have taken forces acting on a moving car or a bus. Then further the dynamics is divided into the two parts. What are those two parts? Kinetics and kinematics. Kinetics and kinematics. कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. Exactly. Kinetic, kinematic. What is meant by kinetics? कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. Kinetics म्हणजे काय? It is the branch of dynamics which deals with the body in motion due to application of force. Okay, means here we are considering the forces causing the motion or the self weight or the mass of the body. असंच म्हणायचं ना? हाँ सर. म्हणजे in kinetics we are considering the forces causing the motion or the mass of the body. Okay, whereas in kinematics we are not considering them. बरोबर? In kinetics it is a branch of dynamics which deals with the bodies in a motion due to the application of forces, or it is also defined as the study of forces and their effect acting on a body when body is in motion by considering forces causing the motion or the considering mass of the body. That is a kinetics. Whereas in kinematics we doesn't consider the forces acting on forces causing the motion. Means branch of dynamics which deals with the bodies in a motion without consideration of the forces those are responsible to the motion or without considering the mass of the body. That is a kinematics. Okay, then unit quickly we will go. कायनेटिक्स मध्ये प्रेशर कन्सिडर केले जाते का? जर का प्रेशर मुळे मोशन मिळत असेल तर वी हॅव टू. म्हणजे काय, जर का एखादा Okay, sir. बलून आहे आणि बलून मोशन मध्ये आहे, आपण त्याला फोर्स लावला, तो काय होणार आहे, कॉम्प्रेस होऊ शकतो. बरोबर? म्हणजे काय झालं, तो प्रेशर फोर्स झाला आपण म्हणू शकतो. मीन्स काय होणार आहे, प्रेशर म्हणजे काय, तर फोर्स पर युनिट एरिया आहे. क्लिअर? प्रेशर इज नथिंग बट द फोर्स पर युनिट एरिया. इफ यू आर कन्सिडरिंग इन दॅट सेन्स देन वी हॅव टू कन्सिडर इट. ओके सर. द नेक्स्ट वन, युनिट. स्टँडर्ड मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. It is the standard of measurement of a physical quantities. Example. क्वांटिटी. Example. मीटर, किलोग्राम, सेकंद. Okay, roll number 1. Huh? Roll number 1. You were saying something. Huh? Go ahead. उत्तर देताना कुणी घाबरायचं नाही रे. Just a minute. Okay, huh? So what are the examples for the unit? किलोग्राम, मीटर, सेकंद. Kilogram is a unit of Mass. mass. Exactly. Second is a unit of Time. टाइम. what is the length, mass and time? Fundamental. quantity. Physical quantity. What is the length, mass and time? Physical quantity. Physical quantity. They are physical quantities. That to be they are fundamental physical quantities. बरोबर ना? Length, mass Yes, and time are the fundamental physical quantities. मग आता fundamental physical quantities कोणाला म्हणायचं? किंवा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी थोडा वेळ साइडला आपण ठेवूयात. फंडामेंटल युनिट्स कोणाला म्हणायचं? विच युनिट्स आर सेड टू बी फंडामेंटल युनिट्स? आपण जसं म्हटलं की मास, बेसिक जे युनिट की दुसऱ्या कुठल्या युनिटवर डिपेंड नसते, असे युनिट्स की ते दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीच्या युनिटवरती डिपेंड नाहीयेत, त्यांना आपण येस सर, फंडामेंटल युनिट्स असं म्हणणार. मीन्स द युनिट्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटीज दोज आर इंडिपेंडेंट ऑन युनिट्स ऑफ अदर फिजिकल क्वांटिटीज आर टर्म्ड ॲज ऑर आर कॉल्ड ॲज अ फंडामेंटल युनिट्स. म्हणजे लेंथ आहे तिचं स्वतःच युनिट आहे, काय आहे, मीटर आहे. बरोबर? म्हणजे लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी झाली, बेसिक झाली, आणि फंडामेंटल युनिट कोण झालं तर मीटर हे झालं, किंवा सेंटीमीटर असेल किंवा किलोमीटर असेल. म्हणजे डायमेन्शन, लेंथ ही डायमेन्शन आपण ज्या युनिटमध्ये मोजतो ते युनिट हे आपलं फंडामेंटल झालं, बेसिक झालं, ते दुसऱ्या कोणाच्याही युनिटवरती डिपेंड नाहीये. सिमिलरली
मासचं युनिट केजी आहे, किलोग्राम आहे, ग्राम आहे किंवा पाऊंड्स आहे, हे जे युनिट आहे ते इतर कोणाच्याही युनिटवरती डिपेंड नाहीये, बरोबर. परंतु मी जर का वेटचं युनिट म्हटलं, तर ते वेटचं युनिट काय आहे आणि ते फंडामेंटल मध्ये येतं की डिराइव्ड मध्ये येतं रे? डिराइव्ड मध्ये. डिराइव्ड मध्ये. डिराइव्ड. मग त्याचं युनिट काय आहे वेटचं? I asked the unit of a weight. Unit of a weight. ज्याला आपण वेटला आपण लिहिताना W असं लिहितो, बरोबर. सो बाय लॉ W इज इक्वल्स टू काय असतं रे? mg. mg. M इंटू G राहतं, बरोबर. M मीन्स द मास. मास युनिट काय आहे? kg. किलोग्राम. kg. केजी, बरोबर. केजी इंटू G म्हणजे काय आहे हा? Gravity. दिस इज नथिंग बट द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय झालं याचं युनिट हे न्यूटन. न्यूटन. हे वेटचं युनिट न्यूटन हे डिराइव्ह करण्यासाठी आपल्याला कोणाकोणाचं युनिट घ्यावं लागलं रे? kg आणि acceleration due to Mass gravity. आणि acceleration due to gravity. ओके, म्हणजे आपल्याला न्यूटन हे युनिट डिराइव्ह करण्यासाठी आपल्याला केजी म्हणजे किलोग्राम, जस्ट मिनिट, किलोग्राम आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर या दोघांचा विचार करावा लागला, बरोबर आहे का? केजी आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग केजी हे कोणाचं होतं? मासचं युनिट होतं आणि Length and time. जी Gravitation. लेंथ आणि टाइम. आणि पुन्हा ग्रॅव्हिटेशन जे होतं, ग्रॅव्हिटेशन जे जी होतं याचं जे युनिट आहे ते पुन्हा डिपेंडंट आहे. कोणाकोणाच्या युनिट वरती येते? लेंथ आणि टाइम. लेंथ आणि टाइम, टाइम. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की ज्या वेळेस आपण वेटचं युनिट डिराइव्ह केलं डब्ल्यूचं, ते काय होतं? न्यूटन होतं. त्यासाठी आपल्याला कोणाकोणाचे युनिट घ्यावे लागले? मास आणि ग्रॅव्हिटीचं घ्यावं लागलं. मासचं युनिट केजी होतं, ग्रॅव्हिटीचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की हे जे युनिट आहे ते युनिट हे मास आणि ग्रॅव्हिटीच्या युनिटवरती डिपेंड आहे. ह्या दोघांच्या युनिटवरती डिपेंड आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? तर डिराइव्ड युनिट असं म्हणतो. क्लिअर. त्याचबरोबर जर का आपण ग्रॅव्हिटी म्हटलं, सॉरी ऍक्सलरेशन म्हटलं, तर ऍक्सलरेशनचं युनिट सुद्धा लेंथ आणि टाइम ह्या दोघांच्या युनिटवरती डिपेंड आहे, किंवा डिस्प्लेसमेंट आणि टाइम या दोघांच्या युनिटवरती डिपेंड आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणणार? डिराइव्ड म्हणणार. मग हे जर का ऍक्सलरेशनचं युनिट जर का डिराइव्ड असेल, तर व्हॉट अबाउट द युनिट ऑफ द व्हेलॉसिटी? मीटर पर सेकंड. मीटर पर second. सेकंड. मीटर Derived. सेकंड. मग हे डिराइव्ड आहे की फंडामेंटल आहे? डिराइव्ड. इट इज ऑल्सो अन अ डिराइव्ड युनिट. मग हे कोणाकोणापासून डिराइव्ह केलं? कोणाकोणाच्या युनिट पासून डिराइव्ह केलं? लेंथ आणि टाइम. एक्झॅक्टली, लेंथ आणि दुसरा पॅरामीटर होता तो टाइम होता, बरोबर. टाइम. या दोघांच्या युनिटचा वापर करून किंवा कॉम्बिनेशन करून आपण व्हेलॉसिटीचं युनिट डिराइव्ह केलं. म्हणजेच ज्या ज्या वेळेस आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट डिराइव्ह करतो, ते डिराइव्ह करत असताना किंवा पुटअप करत असताना आपल्याला जर का इतर फिजिकल क्वांटिटीचा युनिटचा विचार करावा लागत असेल किंवा ते आपल्याला कन्सिडर करावे लागत असतील, तर त्याला आपण काय म्हणणार? डिराइव्ड युनिट असं म्हणणार. ओके, so this is about the fundamental units and the derived units. So derived units, the units of a physical quantities, those are dependent on units of other physical quantities, such as unit of velocity, meter per second. It is dependent on unit of length and time. ओके, का बरं व्हेलॉसिटीचं युनिट हे डिराइव्ड आहे? कारण व्हेलॉसिटीचं युनिट जे मीटर पर सेकंड आहे ते डिपेंडंट आहे कोणावरती? कोणाच्या युनिटवरती डिपेंडंट आहे? लेंथच्या, म्हणजे मीटर, बरोबर. किंवा डिस्प्लेसमेंट असेल त्याचं युनिट मीटर आहे, आणि टाइम. त्यानंतर ना एरिया आहे. एरियाचं जे युनिट आहे ते कोणकोणत्या किंवा कोणत्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिटवरती डिपेंड आहे रे? एरिया आय एम टॉकिंग अबाउट. लेंथ अँड विड्थ. लेंथ आणि विड्थ असेल,
बरोबर. लेंथ आणि विड्थ वरती ते डिपेंड आहे, म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटी आल्या, दोन वेळा आल्या. नंतर ना acceleration etc. that we have considered over here. So have you cleared Yes, about sir. now fundamental unit and derived units? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Now the next word is a system of units or systems of a unit. Systems of units means what? The as per the LMT म्हणजे length, mass and time ह्या बेसिक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज नुसार आणि त्यांच्या फंडामेंटल युनिट्स नुसार आपण काय करतो, तर वेगवेगळ्या गोष्टी त्यांचं मेजरमेंट्स करत जातो. त्यानुसार जी पहिली जी सिस्टम राहते ती आपली MKS राहते. बरोबर. फर्स्ट सिस्टम हियर आय हॅव कन्सिडर्ड एज MKS. यू मे कन्सिडर CGS और FPS और SI, डझंट मॅटर. सिक्वेन्स बदलला तरी चालेल, बट थिंग इज दॅट वी शुड नो अबाउट ऑल द सिस्टम्स ऑफ युनिट्स. मग पहिली जी सिस्टम आहे ती म्हणजे MKS आहे. मग MKS मध्ये टाइम हा कशामध्ये मोजला जातो रे? Second. Second. बरोबर. मग MKS मधला M कशासाठी आहे रे? Meter. Mass. Meter, kilogram and second. Meter, kilogram, second. MKS मधला M हा काय इंडिकेट करतो? Indicates meter. Length. लेंथ लेंथ. म्हणजे MKS जे लिहिलेलं आहे ते युनिट्स डिफाईन करतायत की फिजिकल क्वांटिटी डिफाईन करतायत रे? Units. Units, sir. युनिट्स आहेत. बरोबर. आपण सिस्टम ऑफ युनिट म्हणतोय, बरोबर का? म्हणजे हे 100% काय पाहिजे आहे, दे मस्ट बी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द युनिट्स ओनली. म्हणजे ते युनिटचे शॉर्ट फॉर्म असायला पाहिजे आहेत. मग M हा शॉर्ट फॉर्म कोणाचा झाला? मीटरचा झाला. Meter. K हा Kilogram. किलोग्रामचा आणि Kilogram. S for second. S for second. It means Second. that in this MK system, length is measured in meter, mass is measured in kilograms, and time is measured in seconds. Barabar? Then the next system is a CGS. Now tell me, what does it mean about? सेंटीमीटर Centimeter. Centimeter. Gram. Gram. Second. Centimeters, grams, and seconds. Second. It means that in CGS, the mass is measured in ग्राम in grams, and length is measured in Centimeter. Great. Means in this CGS system, the length is measured in centimeters, mass is measured in grams, and the time is measured in seconds. What is the next system? Foot, pound, second. फूट, पाऊंड आणि सेकंड. आणि यास आणखी दोन आहेत आपल्याकडे. आता मी सिक्वेन्स मी FPS घेतलेली आहे. आता FPS मधला P स्टँड्स फॉर Pound. आणि F स्टँड्स फॉर F for F foot. for foot. म्हणजे या सिस्टीम मध्ये आपण जो फोर्स मोजणार आहे, सॉरी जे लेंथ मोजणार आहे ते आपण लेंथ ही फीट मध्ये, आपण त्याला Foot. आपल्या भाषेमध्ये फूट म्हणतो, बरोबर. फुटामध्ये आपण लेंथ मोजणार, जे मास आहे ती पाऊंड्स मध्ये मोजणार, आणि टाइम जो आहे तो टाइम पुन्हा एकदा आपण सेकंड मध्येच मोजणार. So in this system, length is measured in feet, mass is measured in pounds, and the time is measured in seconds. Now tell me, in a SI system, length is measured in Meter. time is measured in Time measured in second and mass measured in kilogram. kilogram. Then can we say Same as like MKS. Okay, great. That was my question, but you have given the answer. That's a great one. म्हणजेच SI system हे आपलं MK सारखंच आहे. MKS is also called as SI system. मग हे दोन नाव का बरं असतील रे, MKS आणि SI? SI ही standard आहे globally. Globally accepted आहे. That's why we are treating it as an SI, means standard international system standard international system accepted worldwide, we can say. बरोबर. In this system, length is measured in a meter, mass in kg, and time in second, which is worldwide accepted units. Isn't it? So this is about the systems of a unit, we can say. Now the next point,
is a scalar quantities, vector quantities. What does it mean about the scalar quantity? Just a minute, just a minute. Where I went wrong? Just a minute. I will. Okay. The next point is the scalar quantities. Now, when to say the physical quantity is a scalar or a physical quantity is a vector? If a physical quantity have only magnitude but not direction. If the physical quantity has only magnitude and no direction, that is a scalar quantity. For example, Distance, area, Speed, mass. distance, Volume. area, speed, mass, volume, Density. Volume. temperature, temperature. Those are scalar quantities. म्हणजेच काय तर ज्या फिजिकल क्वांटिटीज ना आपल्याला कम्प्लिटली डिफाईन करण्यासाठी म्हणजे त्यांची पूर्णपणे ओळख करण्यासाठी किंवा त्या पूर्णपणे समजण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडचीच गरज असेल आणि डायरेक्शनची गरज नसेल तर त्या केसमध्ये आपण त्या क्वांटिटीजना किंवा त्या फिजिकल क्वांटिटीजना स्केलर क्वांटिटीज असं म्हणतो. इट मीन्स इफ द फिजिकल क्वांटिटीज दोज रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड for completely defining them are termed as or are called as a scalar quantities. जे त्यांना कम्प्लिटली डिफाईन करण्यासाठी किंवा रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडचीच गरज असेल किंवा फक्त मॅग्निट्यूडचा वापर करून आपण त्या कम्प्लिटली डिफाईन करू शकत असेल तर त्यांना स्केलार क्वांटिटी म्हणतो. म्हणजे इथं डायरेक्शनची गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स आपण म्हणतो. आता डिस्टन्स मूव्ह होत असताना आपल्याला डायरेक्शनची गरज नसते म्हणजे कुठून कुणीकडे चालला. ओके. टाइम असेल, लेंथ असेल, सॉरी लेंथ हा स्केलर आहे की वेक्टर आहे? लेंथ इज अ स्केलर या वेक्टर? स्केलरच आहे ना? ओके. सो फॉर एक्झाम्पल scalar quantities are length, mass, volume, temperature, area, etc. On the other side, if you are considering about the vector quantities, vector त्याच्या नावामध्येच आहे. वेक्टरला कंपल्सरी आपण वरती बार इंडिकेट करतो, डॅश इंडिकेट करतो, म्हणजे डिरेक्शन राहतो त्याला आणि त्याचबरोबर त्याला मॅग्निट्यूड राहतो. मीन्स फिजिकल क्वांटिटीज दोज वी वॉन्ट टू डिफाईन कम्प्लिटली म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी की ज्यांना आपण कम्प्लिटली डिफाईन करू इच्छितो आणि त्यांना कम्प्लिटली डिफाईन करण्यासाठी म्हणजे त्या कम्प्लिटली सांगण्यासाठी किंवा पुटअप करण्यासाठी जर का मॅग्निट्यूड त्याचबरोबर डायरेक्शन म्हणजे दिशा या दोघांची गरज पडत असेल तर त्यांना आपण वेक्टर क्वांटिटीज असं म्हणतो. इट मीन्स द क्वांटिटीज दोज रिक्वायर्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन or magnitude and direction for completely defining them they are called as a vector quantities. For example, Displacement. Acceleration. Acceleration. displacement, velocity, force, Acceleration. Weight. etc. Okay, displacement, velocity, momentum, force, etc. those are nothing but the vector quantities. Okay, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी डिफाईन करताना आपण म्हणतो की 10 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी असेल दॅट इज मुव्हिंग टुवर्ड्स द राईट हँड साइड, टुवर्ड्स द लेफ्ट हँड साइड, मुव्हिंग अप, मुव्हिंग डाऊन म्हणतो आपण. क्लियर? दॅट इज नथिंग बट द डिरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड इज रिक्वायर्ड. सिमिलरली फॉर द मोमेंटम आपण पहिला घेऊया. तर मोमेंटमच्या डेफिनेशन मध्ये आपण बघितलं होतं ज्यावेळेस आपण न्यूटनचे लॉ शिकत होतो त्यावेळेस बघितलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is directly proportional to the force and it takes place in the direction of force म्हटलं होतं. हे डिरेक्शन आलं. मोमेंटम आहे म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी हा प्रोडक्ट आहे, तो बदलतोय पण तो कुठं असतो त्याला डायरेक्शन असते, आयदर इन्क्रीजिंग और डिरेक्शन असते और डिक्रीजिंग ऑर्डर असते. इट मीन्स द मोमेंटम इज टू रिक्वायर टू हॅव बोथ मॅग्निट्यूड एज वेल एज डिरेक्शन. सिमिलरली फॉर द फोर्स, तर फोर्सच्या बाबतीमध्ये magnitude we can understand it is a 10 Newton, 20 Newton, 1 kilonewton etc. What about the direction? डिरेक्शन कसं मॅटर करतं रे किंवा डिरेक्शन एखाद्या फोर्सची सांगू शकाल का तुम्ही एखादं एक्झाम्पल घेऊन? फोर्सचं डिरेक्शन किंवा फोर्स डिफाईन करण्यासाठी आपल्याला डिरेक्शनची गरज आहे. एनीवन? डिरेक्शन कशी सांगता येईल आपल्याला? जी डायरेक्शन किंवा जी दिशा आहे ती आपल्याला गरजेची आहे पण ती कशी असेल किंवा एखादं एक्झाम्पल सांगता येईल असं? सर वजन काट्यावरती आपल्याला एखाद्या गोष्टीचं वजन करायचं असेल त्यावेळेस आपण त्या हँगरला अडकवतो त्यावेळेस ते फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं. व्हर्टिकली डाऊनवर्ड असतो म्हणजे तिथं काय होतंय ऍक्सलरेशन ऍक्ट होते मास वरती
ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, आणि दॅट इज ते काय करतं तर त्याबरोबर ते ऑब्जेक्टला पृथ्वीच्या सेंटरकडे खेचतं, म्हणजे डायरेक्शन कुठे झाली, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ झाली. एक्झॅक्टली. त्याचबरोबर आपण म्हणतो की आपण एखादी कार ढकलली किंवा व्हेकल ढकलली किंवा बायसिकल ढकलली किंवा सायकल ढकलली, पुश केली आपण म्हणतो, मग तिथं काय केलं, डिरेक्शन आली, पुशिंग ही डायरेक्शन झाली. त्याचबरोबर पुलिंग असेल, ओढलेलं असेल, खेचलेलं असेल, तिथं सुद्धा डायरेक्शन आलं. मीन्स whenever we is to say an a force, for completely defining the force we need to have an a direction as well as a magnitude. ओके, हे झालं आपलं स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटीज. ओके, त्यानंतर ना पुढची डेफिनेशन आहे ते पार्टिकल. तर पार्टिकल कोणाला म्हणायचं रे, और हाऊ टू डिफाइन अ पार्टिकल. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. Particle, हा हा, गो अहेड. हा, a smallest division of any substance which is supposed to be perfectly elastic, invisible and very small. इनव्हिजिबल अँड व्हेरी स्मॉल. ओके, ग्रेट. आणखी अदर्स प्लीज. पार्टिकल. The least possible amount. द लिस्ट पॉसिबल अमाऊंट. ओके, ऑफ मॅटर असेल किंवा काही असेल. ओके, अदर्स, एनीबडी एल्स दॅन दिस. It is object बरोबर आहे. इट इज ऑब्जेक्ट. having mass. ग्रेट. इट इज ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास बट No dimension. नो डायमेन्शन्स. ओके, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो सुरुवातीला, त्यानंतर मी त्याची डेफिनेशन सांगतो. इफ यू आर कन्सिडरिंग अर्थ, आपण जर का पृथ्वीचा विचार केला आणि पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व बघितलं, म्हणजे आपली पोझिशन बघितली, तर वी आर ऍज लाईक अन पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू द अर्थ, वी कॅन से. क्लिअर. पृथ्वीवरती जर का आपण आपलं अस्तित्व बघितलं, तर त्या केसमध्ये वी आर ऍज लाईक अन पार्टिकल फॉर ऍज कम्पेअर्ड टू द अर्थ. What does it means about, if we are comparing ourselves with the earth, then in that case we can say that we do have some definite mass. आपल्याला काय आहे, डेफिनेट मास आहे. क्लिअर. म्हणजेच काय, सो पार्टिकल इज द स्मॉलेस्ट एलिमेंट वी कॅन से ऑफ एनी ऑब्जेक्ट. तो कोणत्याही ऑब्जेक्टचा असेल किंवा कोणत्याही कम्युनिटीचं असेल, कोणत्याही कोणत्याही काय म्हणतात आपल्याला ऑब्जेक्टचा असेल. इट इज अ स्मॉलेस्ट एलिमेंट हॅव्हिंग अ डेफिनेट मास बट नो डेफिनाइट साइज अँड शेप. म्हणजे असा पॉइंट लाईक ऑब्जेक्ट असणार आहे, त्याला डेफिनाइट मास असणार, परंतु त्याला डायमेन्शन्स ह्या डेफिनेट नसणार आहे. इन सिम्पलेस्ट लँग्वेज वी कॅन से दॅट पार्टिकल इज पॉइंट लाईक ऑब्जेक्ट हॅव्हिंग ओनली मास अँड नो डायमेन्शन्स. तर नो डायमेन्शन्स इन द सेन्स व्हॉट, त्याला डायमेन्शन असणार परंतु साइज आणि शेप जी आहे ती परफेक्ट नसणार आहे त्याची. नो परफेक्ट साइज अँड शेप, that is called as a particle. Then if we are going to combine the various particles with each other, what is to happen, किंवा काय तयार होतं त्याच्यापासून रे, Substance. सबस्टन्स तयार होतो. बरोबर. आणि त्या सबस्टन्सला आपण बॉडी असं म्हणणार आहे. इट मीन्स द बॉडी ऑर अ सबस्टन्स इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ अ नंबर ऑफ पार्टिकल्स. ते कितीही असतील. If we are going to have 3 or 4 molecules or particles, then also they are going to form a product there. But whenever we are treating it as a body, in that case we can say that the body is nothing but the set of particles having definite mass and definite size and shape. म्हणजे आपण जे डिस्कशन करत होतो की बाबा रिजिड बॉडी आहे, प्लास्टिक बॉडी आहे, इलास्टिक बॉडी आहे किंवा जे काय असेल ते. सो दॅट बॉडी इज नथिंग बट द सेट ऑफ पार्टिकल्स having, or it is a combination of number of particles having definite mass and definite size and shape, or definite dimensions we can say. That is nothing but the body. Means whenever we are considering now a human body, then we used to have a definite mass and definite size and shape also. Okay, this is about the body we can say. Then the next definition we are going to have, there is a continuum. What does it mean about continuum? ऐकलाय का शब्द हा कॉन्टिनम? हा CONTINUM. कॉन्टिनम, हॅव यू हर्ड अबाउट दिस? हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये ऐकले. हायड्रोजन ओके ओके, हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये काय होतं तिथं, म्हणजे काय तुम्ही कशाच्या अनुषंगाने किंवा डिफाईन केलं होतं का? एनर्जी लेवल सुद्धा सुरुवातीला इन्फायनाइटच्या नंतर क्वांटिनम होतं.
इन्फानाइट नंतर कॉन्टिन्यू होतं. ओके, तर इथं जो आपण त्याचा अर्थ घेणार आहे कॉन्टिन्यूमचा, तो म्हणजे काय की जर का आपल्याकडे पाण्याने भरलेली बॉटल असेल, फॉर एक्झाम्पल दिस आय डू हॅव, या बॉटलमध्ये जर का आपण इथून तिथं पण बघितलं याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, या केसमध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत हे सर्वच्या सर्व वॉटरचे आहेत, म्हणजे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत. ह्या सर्व मॉलिक्युलचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे पाण्याच्या मॉलिक्युलचं, वॉटर मॉलिक्युलचं डिस्ट्रीब्युशन हे कंटिन्युअस असेल. त्याच्यामध्ये कुठेही दुसरा कोणताही फॉरेन मटेरियल किंवा फॉरेन मॉलिक्युल नसेल किंवा दुसरा मॉलिक्युल नाही त्याच्यामध्ये, एअर नाहीये, दुसरं काही त्याच्यामध्ये इम्प्युरिटी नाहीये, काही नसेल, तर त्या केसमध्ये आपण त्याचे डिस्ट्रीब्युशन आहे त्या पार्टिकलचं त्याला आपण कॉन्टिन्यूम असं म्हणतो. इट मीन्स दॅट द कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅटर इज कन्सिडर्ड ॲज अ कॉन्टिन्यूम. आणि आपण जे मेकॅनिक्स मध्ये जी बॉडी ट्रीट करणार आहे ते आपण कॉन्टिन्यूम असे ट्रीट करणार आहे. इट मीन्स इन दॅट ऑब्जेक्ट देर इज अ नो फॉरेन मटेरियल or it is to have a continuous distribution of a matter. Okay, so this is the definition of a continuum which we are going to have over here. After that, the next part which we are going to discuss is about the force. आपण भरपूर डिस्कशन केलंय बाबा की फोर्स आहे, आपण मेकॅनिक्स मध्ये फोर्सचा अभ्यास करणार आहे, स्टॅटिक मध्ये तर फोर्स अप्लाय होतोय, डायनामिक्स मध्ये फोर्स अप्लाय होतोय, सगळीकडे आपण फोर्स फोर्स असं म्हटलं तर फोर्स म्हणजे काय रे? Force and characteristics of a force आपलं टायटल आहे आता. So what does it mean about the force? फोर्स कशाला म्हणायचं? फोर्स म्हणायचं कशाला? पुश अँड पुल ऑब्जेक्ट. असं काही की ते ऑब्जेक्टला मोशन देतंय किंवा असं काही ते की जे ऑब्जेक्टची मोशन डिस्ट्रॉय करतंय असं म्हणायचंय का? येस सर. ओके, ग्रेट. आणखी कोणी? वस्तूला गती देण्यासाठी, आकार देण्यासाठी किंवा वस्तू ज्या मोशन मध्ये त्याची डायरेक्शन बदलण्यासाठी लावले जाणार हे एक फोर्स. ओके, हा मित्रे, गो हेड. हा सांगत चला बाळांनो. हा, Force can change shape of object. A force can change a shape of object. ओके, तो म्हणजे इफेक्ट झाला फोर्सचा, बरोबर. तर फोर्स म्हणजे काय? जर का एखादा ऑब्जेक्ट रेस्टला असला, थांबलेला असला आणि त्याच्यावरती आपण फोर्स लावला तर काय होतं? त्याला मोशन मिळू शकते. किंवा एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे आणि आपण त्याच्यावरती फोर्स लावला अपोजिट डिरेक्शनला मोशनच्या, तर त्याची जी व्हेलॉसिटी किंवा मोशन आहे ती कमी होऊ शकते. किंवा जर का एखादा ऑब्जेक्ट रेस्टला आहे परंतु त्याला ढकलताना एखादा लहान मुलगा ढकलतोय, खूप मोठा दगड आहे, त्या केसमध्ये तो लहान मुलगा काय करणार आहे तर त्याची एनर्जी तिथं हे करून काय म्हणतो आपण त्याला, एनर्जी एक्सपेंडिचर करून त्या स्टोनला मोशन इम्पार्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. भलेही त्या स्टोनला मोशन मिळेल किंवा न मिळेल परंतु मोशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. किंवा आपण व्हेकल मधून चाललोय, कार मधून चाललोय, आपलं स्पीड खूप जास्त आहे, समजा 80 km/h आहे आणि आपल्याला सडनली व्हेकल थांबवायची आहे, आपण ब्रेक मारला म्हणजे आपण काय केलं? फोर्स लावला, ब्रेकिंग फोर्स आहे तो. मग त्यावेळेस ब्रेकिंग फोर्स काय करतो तर त्या व्हेकलला थांबवण्याचा प्रयत्न करतो. भलेही व्हेकल आपण जिथं ब्रेक मारला तिथे थांबणार नाहीये परंतु काही डिस्टन्स जाऊन पुढे जाऊन थांबते. इट मीन्स इट ट्रायज टू डिस्ट्रॉय द मोशन or it tries to reduce the motion or it tries to impart the motion or imparts the motion. म्हणजेच फोर्स हा असा एक्सटर्नल एजंट आहे की जो बॉडीवरती अप्लाय केल्यानंतर ना तो त्या बॉडीला मोशन देण्याचा प्रयत्न करतो किंवा मोशन देतो किंवा मोशन डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतो किंवा पूर्णपणे मोशन डिस्ट्रॉय करतो. त्याला आपण काय म्हणणार? फोर्स असं म्हणणार. So we can define the force over here as an external agent. When acts on a body, it tries to impart the motion to the body or retard the motion of a body, or it is an external agent which produces the motion or destroys the motion of a body. म्हणजे असा एक्सटर्नल एंटिटी आहे की ती त्या बॉडीवरती ऍक्ट झाल्यानंतर ना त्या बॉडीला किंवा ऑब्जेक्टला मोशन देण्याचा प्रयत्न करते किंवा मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय केल्यानंतर ना अपोजिट डिरेक्शनला मोशनच्या ती त्याची मोशन डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करते किंवा पूर्णपणे मोशन डिस्ट्रॉय करते. दॅट इज नथिंग बट द फोर्स. ओके, सो टुडे विल स्टॉप हिअर because time is running out of our schedule and tomorrow we'll start for the next discussion.